हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज 29 एप्रिल 2024 या आनंदी कट्ट्यावर मी डॉक्टर शीतल टोलारे आपणा सर्वांचं स्वागत 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 करते. कसे आहात सगळे? आनंदी आणि उत्साहाने भरपूर ना असायलाच पाहिजे, कारण आपण कुठे आहोत? या आनंदी कट्ट्यावर आहोत. गेले काही दिवसांपासून आपण तणावमुक्त जीवन जगताना कोणत्या कोणत्या बंधनांपासून मुक्त व्हायचं आहे आणि कोणत्या कोणत्या विकारांपासून मुक्त व्हायचं आहे याचा अभ्यास आपण करत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक नकारात्मक भावना की ज्याचा आपण अभ्यास करण्यास सुरुवात केलेली आहे आणि ती म्हणजे मत्सर. मत्सर ही एक नकारात्मक भावना आहेच, म्हणजे ती फक्त नकारात्मक भावना नसून तो एक विकार आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे खरं तर. पण आत्ताच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात ना मत्सर ही भावना नुसती नकारात्मक भावना आहे असं काही जणांना वाटत नाही, तर ती पॉझिटिव्हसुद्धा भावना आहे असं काही जणांचं मत आहे. या जीवघेण्या स्पर्धेच्या युगामध्ये काही बिलीफ सिस्टीम्स म्हणजे काही मान्यता अशा झालेल्या आहेत की खरं तर त्या चुकीच्या आहेत का बरोबर आहेत हे ठरवायला आपण इथे आत्ता चर्चा करणार नाही आहोत. पण मत्सर ही नकारात्मक भावना नसून ती कधीकधी सकारात्मक भावनासुद्धा आहे असं काही जणांची मान्यता आहे, असं काही जणांची बिलीफ सिस्टीम आहे. कारण त्या ज्यांची अशी बिलीफ सिस्टीम आहे त्यांच्या मते मत्सर हा थोडाफार असायलाच हवा असं त्यांना वाटतं. कारण जर का मत्सर नसेल तर स्पर्धा टिकणारच नाही, म्हणजे स्पर्धा होणारच नाही असं त्यांचं मत आहे. पण आपण हे मत चुकीचं आहे का बरोबर आहे हे आत्ता इथे अभ्यासणार नाही आहोत. तर मत्सर ही एक नकारात्मक भावना आहे आणि तो एक विकारसुद्धा आहे. हे याच्यावर आपण आत्ता अभ्यास करणार आहोत आणि ही नकारात्मक भावना हा जो काय एक विकार आहे तो आपल्यातून कसा काढून टाकणार आहोत ते आपण बघणार आहोत. आणि त्यासाठी मत्सर म्हणजे काय ते सर्वात प्रथम आपण बघणार आहोत. आणि आपल्यामध्ये मत्सर आहे का नाही हे कसं ओळखायचं आणि त्याचं परिमाण काय, म्हणजे ते ओळखण्याचं परिमाण काय, टेस्ट काय, त्याचं टेस्ट कशी होणार की आपल्यामध्ये मत्सर आहे का नाही ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मत्सर म्हणजे एक नकारात्मक भावना आहे, असुरक्षिततेची भावना आहे, हे आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. माझ्याकडे काही वस्तू आहेत, समजा फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक चांगल्या कंपनीचा टी व्ही आहे, चांगल्या कंपनीचा मोबाईल आहे, अगदी भारीतला भारी मोबाईल आहे माझ्याकडे. पण जर का माझ्या मैत्रिणीकडे किंवा माझ्या नातेवाईकांकडे किंवा माझ्या ओळखीच्या काही व्यक्तींकडे माझ्यापेक्षा भारी मोबाईल किंवा माझ्यापेक्षा भारी टी व्ही किंवा माझ्यापेक्षा भारी एखादी वस्तू जर का आली तर मला थोडंसं मनात कुछ कुछ होता है, म्हणजे जलन होती है. तर असं होतं का, म्हणजे मग त्यावेळेस जर का असं होत असेल तर आपण त्या व्यक्तीला काय प्रतिक्रिया देतो किंवा आपण त्याच्याशी कसं वागतो याच्यावरून आपल्या मनामध्ये मत्सराची भावना आहे की नाही हे कळतं. म्हणजे बघा, समजा माझ्या मैत्रिणीने तिचा मोबाईल मला दाखवला की हे बघ मी असा मोबाईल घेतला आहे आज विकत, कोणीतरी मला गिफ्ट केलं आहे किंवा मी विकत घेतला आहे. तर माझ्या मनात अशी भावना उठते का, त्यात काय झालं, एवढा काय मोठा नाही आहे किंवा एवढा काय भारी नाही आहे, माझा मोबाईल बघ, अजून तुझ्यापेक्षा कितीतरी जणांकडे इतर मोबाईल
म्हणजे इतर जणांकडे खूप मोबाईल भारी असतील तुझ्यापेक्षासुद्धा, अशी भावना उठते का बघा. आतमध्ये जरा मनामध्ये डोकावून बघायचं आजपासून. दुसरं एक उदाहरण म्हणूनच सांगणार आहे. मी नाव घेत नाही आहे, पण इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये असे कित्येक पेशंट्स येऊन गेलेले आहेत की ज्यांच्यामध्ये मत्सराची नुसती नकारात्मक भावना नाही आहे, तर तो विकार बनून त्यामुळे त्या विकारांमुळे त्यांच्यावर सायकोसोमॅटिक प्रॉब्लेम्स म्हणजे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स त्यांना झालेले आहेत. हे मी 34 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये बघत आहे. त्यातलं एक उदाहरण आपल्यासमोर मी आज मांडणार आहे, म्हणजे सांगणार आहे आपल्यासमोर. एक माझ्याकडे पेशंट यायची. तिचं वय म्हणजे ती होल फॅमिली माझी पेशंट होती, पण ती मुलगी होती लहान की जिला ह्या मत्सराच्या नकारात्मक भावनेने पछाडलेलं होतं. आता गंमत बघा, आत्ताच्या सध्याच्या ह्या सोशल मीडियाच्या जगामध्ये काय काय गोष्टी घडत आहेत हे खरं तर आपल्याला मी सांगायला नको आहे, पण ह्या मुलीच्या उदाहरणावरनं ते कळेल. त्याच्यावर म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मत्सर हा विकार आणि त्या विकारातून आपल्या शरीरावर आणि मनावर कसे परिणाम होतात. ती मुलगी माझ्याकडे येत होती आणि तिला एक असा इन्फेरिटी कॉम्प्लेक्स होता की ती दिसायला छान होती, स्मार्ट होती, पण जरा सावळी पण नाही, काळी होती असं म्हणलं तर म्हणजे चुकणार नाही. पण ती स्मार्ट होती, छान होती, हुशार पण होती, म्हणजे अगदी अभ्यासात ढ होती वगैरे असं काही नव्हतं. पण तिच्या घरामध्ये फॅमिली प्रॉब्लेम्स खूप होते. ते प्रॉब्लेम्स काय आहेत ते मी काही तुमच्यासमोर मांडणार नाही आहे, पण तिला एक मोठा प्रॉब्लेम होता, तो म्हणजे तिला बॉयफ्रेंड नव्हता. आता बघा हं, तिला बॉयफ्रेंड नव्हता. तिच्या सगळ्या मैत्रिणींना बॉयफ्रेंड होता आणि तिला बॉयफ्रेंड नव्हता. का तर तिला असं वाटत होतं की मी काळी आहे आणि म्हणून मला बॉयफ्रेंड नाही. मग तो तिचा इन्फेरिटी कॉम्प्लेक्स इतका वाढत गेला की तो विकारच तिचा बनला. आणि त्या विकारामुळे काय झालं बघा पुढे, की तिने काय केलं की त्यांच्या सोसायटीमध्ये एक वॉचमन होता, त्या वॉचमनचा एक मुलगा होता आणि त्या वॉचमनच्या मुलाबरोबर तिने फ्रेंडशिप केली आणि तो तिचा बॉयफ्रेंड बनला. ऑफकोर्स तो अनएज्युकेटेड होता, ही शिकलेली होती, हिचं वय वर्ष फक्त 14-15, त्या मुलाचं वय 10 वर्षांनी तो मोठा. आणि पुढे काय घडलं असेल हे काय मी तुम्हाला सांगायला नको. पण मत्सर म्हणजे माझ्याकडे बॉयफ्रेंड नाही आहे आणि माझ्या मैत्रिणीकडे बॉयफ्रेंड आहे. बॉयफ्रेंड ही काही वस्तू आहे का हो? खरं तर हा विषय खूप मोठा चर्चा करण्यासारखा आहे, पण मी आत्ता ते करणार नाही आहे. पण इथे भावना कुठली आली हे महत्त्वाचं आहे की तिच्यामध्ये मत्सर हा जागृत झाला. तिला असं वाटायला लागलं की माझ्याकडे जे नाही आहे ते इतरांकडे कसं आहे आणि त्याच्या पाठीमागे तिच्याकडे असुरक्षिततेची भावना होती. तिला स्वतःबद्दलची आत्मविश्वास नव्हता. तिला स्वतःकडे काय आहे म्हणजे तिला हे माहितीच नव्हतं की तिच्याकडे तिच्या ॲबिलिटीज काय आहेत, तिच्या कपॅसिटी काय आहेत, तिच्याकडे काय पॉझिटिव्ह गोष्टी आहेत हे तिने कधी बघितलंच नाही. कारण त्याला खत पाणीसुद्धा तिच्या पॅरेंट्सनी कधी घातलं नाही. कारण पॅरेंट्सचं मुलांकडे म्हणजे त्या फॅमिलीमध्ये पॅरेंट्सचं मुलांकडे लक्षच नव्हतं. त्यामुळे काही अशा गोष्टी घडत होत्या की नकळतपणे त्या मत्सर या विकारांवर खत पाणी तिच्याकडे म्हणजे तिला घातलं गेलं त्या विकारा संदर्भात. आणि तो विकार इतका बळावला गेला की तिला सायकोसोमॅटिक डिसऑर्डर झाली आहे आणि कित्येक कॉम्प्लिकेशन्स तिच्या बाबतीमध्ये घडल्या. आता बघा, मी आत्ता मगाशीच म्हणजे हे एक एक्झाम्पल झालं, अशी कित्येक एक्झाम्पल्स आपल्यासमोर आहेत, आपल्यासमोर घडत आहेत. म्हणूनच आपण आज हा मत्सर ही भावना मुळापासून ही काढून टाकणार आहोत, नकारात्मक भावना. आता आपल्यामध्ये टेस्टिंग मी सांगितलं तसंच ऑलरेडी हे सांगून झालं आहे खरं तर, पण माझ्यामध्ये मत्सराची भावना आहे की नाही हे बघण्यासाठी आजपासून एक टेस्ट करायला सुरुवात करूयात. की समजा
कोणी तुमच्यासोबत काही त्यांच्या आनंदाच्या गोष्टी शेअर केल्या की अमुक अमुक मला बक्षीस मिळालं, अमुक अमुक गोष्टीमध्ये मला इतके पर्सेंटेज मिळाले, म्हणजे मला डिग्री मिळाली, मला जॉब मिळाला, मी घर घेतलं, व्हॉटेवर काहीही असू शकता समोरच्यांची आनंदाचे क्षण ते तुमच्यासोबत शेअर केले समजा, आणि ते शेअर केल्यानंतर तुम्हाला आनंद होतो का नाही हे खरंच एकदा तपासून बघणं आत्ता आवश्यक झालेलं आहे. जर का तुम्हाला दुसऱ्यांचा आनंद ऐकून बघून आनंद होत नसेल तर समथिंग इज रॉंग समवेअर. म्हणजे काय तर तुमच्यामध्ये आपण पर्सेंटेज किती आहे बघणं नाही होत, 100% आहे, 50% आहे, 25%, पण मत्सराची कुठेतरी छोटीशी एक भावना तुमच्यामध्ये दडलेली आहे. असं होत नाही आहे की चला वा तुला आनंद झाला आहे, मला पण आनंद झाला आहे. खरं तर असं व्हायला पाहिजे, पण असं होत नाही आहे. तर असं समजायचं की माझ्यामध्ये मत्सराचं बीज आहे, आणि मग मी ते मत्सराचं बीज आजपासून काढून टाकणार आहे. ते कसं काढायचं आहे ते पुढच्या काही व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. हे आपण टेस्टिंग बघितलं आज की मत्सर ही भावना आपल्यामध्ये आहे की नाही हे कसं शोधून बघायचं. आणि आता मत्सर ही भावना येते कुठून हो? मत्सर ही भावना येते कुठून तर असं सांगता नाही येत. ॲक्च्युअल मत्सर ही भावना अनादी आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे अनादी आहे म्हणजे खूप त्याचं म्हणजे सत्य काही जे असतं बघा, म्हणजे ट्रूथ, ते जसं अनादी असतं तसंही मत्सर हा विकार हा अनादी आहे असं मला वाटतं आहे. पण मत्सराचे उगम स्थान जे आहे ते म्हणजे तुमच्यातली असुरक्षितता, तुमच्यामध्ये जे भय आहे, तुमच्यामध्ये जो आत्मविश्वासाचा अभाव आहे, तुमच्यामध्ये जो आत्मसन्मानाचा अभाव आहे. इथे तुमच्यामध्ये म्हणले म्हणजे आपल्या सर्वांमध्ये म्हणायचं आहे मला ॲक्च्युअल, की आपल्या सर्वांमध्ये ह्या ज्या काय असुरक्षिततेची भावना आहे, भय आहे, काही प्रमाणामध्ये, काही प्रमाणात आत्मसन्मानाचा अभाव आहे, काही प्रमाणामध्ये आत्मविश्वासाचा अभाव आहे, जीवघेणी स्पर्धा आहे, त्यातून येणारी जी काही तुलना आहे आणि त्या तुलनेतून येणारी जी काही भीती आहे, त्याचा हा सगळा जो काही परिणाम आहे, त्या परिणामाने मत्सर हा विकार, मत्सर ही नकारात्मक भावनेचा उगम होतो असं वाटतं. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या काही त्याचे कॉजेस म्हणू आपण, कारणं आहेत मत्सराची, त्या कारणांवरच जर का आपण अभ्यास केला आणि त्याच्याविषयी जर का आपण जागरूक, म्हणजे त्याची जर का आपल्याला जाणीव झाली की आपल्यामध्ये काय कमी आहे हे आपण ॲक्सेप्ट केलं, स्वीकार केला, आणि ते भरून निघण्यासाठी आपण काय काय प्रयत्न करायचे आहेत ते जर का बघितलं आणि त्याच्यासाठी आपण योग्य प्रयत्न केले, त्याच्यासाठी आपण योग्य निश्चय केला, त्याच्यासाठी आपण योग्य सर्व कृती केल्या, तर आपण ह्याच्यापासून बाजूला होऊ शकतो असं वाटतं. अजून एक गोष्ट की मत्सर काही प्रमाणामध्ये जी समाजामध्ये एक बिलीफ सिस्टीम तयार झाली आहे ना, की आजकालची जी स्पर्धेचं युग आहे त्याच्यामध्ये काय म्हणलं जातं, मगाशी सांगितलं की काही जणांची मान्यता अशी आहे की काही प्रमाणामध्ये मत्सर ही भावना असलीच पाहिजे. मत्सर ही भावना नसेल तर तुम्ही स्पर्धेमध्ये टिकू शकत नाही. म्हणजे तुम्हाला पहिला नंबर येऊ द्यायचा असेल तर तुम्हाला आधी दुसऱ्यांच्याविषयी थोडासा मत्सर वाटला पाहिजे की हिला नाही मिळता कामा पहिला नंबर, माझाच आला पाहिजे. खरं तर हे खूप चुकीचं आहे. खूप शांतपणे विचार केला ना तर हे लक्षात येईल की मत्सर जर का असला ना तर तुम्ही शांत राहू शकत नाही. तुम्हाला एन्झायटी डिसऑर्डर असते. ज्या लोकांमध्ये मत्सर असतो ना त्यांना एन्झायटी असते, आणि एन्झायटी जर का जास्त प्रमाणामध्ये होत गेली ना तर तुमच्या पर्सनॅलिटी बिहेवियर प्रॉब्लेम्स तुम्हाला येऊ शकतात, तुम्हाला सायकोसोमॅटिक प्रॉब्लेम येऊ शकतात, तुम्हाला शारीरिक मानसिक आजार, वेगवेगळे आजारसुद्धा
येऊ शकतात, त्या आजारांचे तुम्ही बळी होऊ शकता. काही प्रमाणात असं वाटतं की मत्सर हा एक विकार तो एक कॉन्टेजियस डिसीज आहे असं वाटायला लागतं. म्हणजे मला झाला तर हिला होईल, तिला झाला तर तिला होईल, असं खरंच घडू शकतं बरं का. तुम्ही विचार करून बघा. त्यामुळे मत्सर हा विकारच आहे. पण समाजामध्ये आत्ता ही एक बिलीफ सिस्टीम आहे. ऑफकोर्स आपण त्या बिलीफ सिस्टमला काही करू शकत नाही. तो त्यांचा संस्कार बनलेला असतो, ती त्यांची मान्यता बनलेली असते. पण जर का आपल्याला असं वाटत असेल की मत्सर हा विकार आहे आणि खरं तर काम, क्रोध जे आपले षड्रिपू आहेत ना, 6 विकार आपले आहेत. काम, क्रोध, मोह, मद, मत्सर आणि आलस्य म्हणजे आळशीपणा हा सुद्धा एक विकार आहे. त्याच्यातनंच ही ज्या काय पुढच्या सगळ्या पिल्लावळ येतात त्यातलाच हा एक महत्त्वाचा विकार आहे की जो एक कॉन्टॅजियस डिसीज आहे असं मला वाटतं, आणि तो म्हणजे मत्सर. पण या मत्सरापासून आपल्याला आता बाजूला व्हायचं आहे. त्यामुळे मत्सरापासून बाजूला होण्यासाठी आपण काय काय उपाययोजना करूयात ते आपण पुढच्या काही व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. बघा आपल्याला हे विचार पटतायत का? पटत असेल तर जरूर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना आपण हा व्हिडिओ शेअर करू शकता. हे चॅनल सबस्क्राईब करा. सो स्टे ब्लेस्ड, हॅपी, हेल्दी अँड वेल्दी. आणि आजपासून आपण मत्सर हा विकार आपल्यातून काढून टाकायला सुरुवात करणार आहोत. त्याच्यासाठी आपण योग्य प्रयत्न करणार आहोत आणि योग्य निश्चयबुद्धीसुद्धा करणार आहोत. ऑल द बेस्ट. हॅव अ नाईस डे. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद सर्वांना.